स्वामी समर्थ. उद्या 8 मे 2025 उद्या मोहिनी एकादशी आणि सोबत उद्या गुरुवार पण आहे. त्यामुळे खूप चांगला सहयोग जुळून आला आहे. मोहिनी एकादशी म्हणजे का तर भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला, त्यामुळे मोहिनी एकादशी म्हणून तिला तिची सेवा केली जाते. ह्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची. सोबत तुम्हाला तुमच्या मुख्यतेला कुंकवाने स्वस्तिक काढायचं, शुभ लाभ काढायचे. मेन डोरच्या दोन्ही बाजू ज्या भिंती असतात तिथे तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यात तुम्हाला थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. उमराही तुम्हाला हळदी लेपन करायचं आहे तुम्हाला, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. उद्या गुरुवार आहे, तर उद्या तुम्हाला केळीच्या झाडाला कच्चं दूध आणि थोडंसं त्यात मध किंवा साखर कच्चं दूध अर्पण करायचे. तिथं बसून तुम्हाला जमलं तर तिथून बसून तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा किंवा व्यंकटेश्वर स्तोत्र वाचा किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप 11 वेळा किंवा 1 माळ जप केला तरी चालेल. तिथे दिवा लावा, तुपाचा लावा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल. ती केळीच्या झाडाची उद्या पूजा करा. सोबत घरी आले की घरी येऊन तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, कारण की तुळशीला त्यावेळी तुळशीचा उपवास असतो, त्यामुळे तुम्हाला पाणी अर्पण करायचं नसतं. त्यामुळे तिथे फक्त दिवा लावा, हळदी कुंकू, तिथे ओम नमो भगवते वासुदेवा म्हणून तिथे मंत्र जप करा. 11 वेळा केला तरी चालेल. ह्या उद्या तुम्हाला करायचं. दिवसभरामध्ये तुम्हाला जमलं तर तुम्ही पाण्याचं दान करा. सीझनला जे फ्रूट्स आलेत, केळी वगैरे त्याचे दान करा. ते तुम्हाला जसं जमेल त्या शक्ती जसं जमेल तसं दानही करा. त्यालाही खूप महत्त्वाचं आहे. उद्या मोहिनी एकादशी आहे, त्यामुळे तुम्ही जमलं असतं भगवान विष्णूच्या मंदिरात जावा. भगवान विष्णूला तुम्ही शृंगाराचं सामान जरी त्यांना अर्पण केलं तरी खूप चालेल. त्यांना पिवळी फळं म्हणजे आंबा, केळी काही अर्पण केलं तरी चालेल. उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला काही सेवा करायचं. सेवा काय करायचं तुम्हाला? उद्या गुरुवार पण आहे, स्वामींचा वार पण आहे. त्यामुळे पहिलं तर स्वामी साराम तुम्हाला 1 पाठ तरी नक्की करा, नाही तर 3 अध्याय तरी नक्की वाचा. पण 1 पाठ पूर्ण करा, खूप छान राहील. सोबत 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. 11 वेळा तारक मंत्र म्हणा. सोबत तुम्हाला महालक्ष्मीची सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला जमलं असतं श्रीसुक्तम एकदा तरी वाचा किंवा तुम्ही श्रीयंत्र अभिषेक कुंकुमार्चन केलं तरी चालेल किंवा श्रीसुक्तम एकदा तरी वाचा. 16 महालक्ष्मी गायत्री मंत्र, 16 विष्णू गायत्री मंत्र, 16 तुम्हाला कुबेर गायत्री मंत्र आणि 16 तुम्हाला वर्णव मंत्र हा सर्वांना माहिती, तो 16 वेळा म्हणायचा तुम्हाला. आणि व्यंकटेश्वर स्तोत्र एकदा किंवा 3दा म्हटलात तरी चालेल. ह्या सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये जसे जमेल तसे करा. जसं जमेल तसा करा. तुम्ही बाहेर असाल, फिरायला गेला असाल तर या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण केल्या तरी चालेल. माहेरी गेले असेल तर तुम्ही ऐकला तरी चालेल. नाही काय करता तर मंदिरात नक्की जावा. स्वामींच्या मठात केंद्रात जावा. तिथे पिवळी केळी किंवा चाफ्याची फुलं घेऊन जावा. पिवळ्या वस्तू दान करा. उद्या पिवळ्या वस्तू भगवंताला अर्पण करा. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला दिवसभरामध्ये करायच्या. जसं जमेल तसा करा. श्री स्वामी समर्थ.